अंबरनाथ नगरपालिका अग्निशमन दलाचे प्रमुख तसेच आणीबाणी विभाग प्रमुख भागवत सोनोने यांना त्यांच्या कर्तव्यदक्ष, उत्कृष्ट आणि निष्ठावान सेवेबद्दल 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या वतीने दिले जाणारे अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहे। सोनेने यांनी बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरातील अग्निशमन व्यवस्थेत मोलाचे योगदान दिले आहे। बदलापूर पूर्व व पश्चिम भागात स्वतंत्र अग्निशमन केंद्राची उभारणी, अंबरनाथ बदलापूर या दोन्ही शहरात उभ्या राहणाऱ्या गगनचुंबी इमारतींमध्ये आग लागल्यास तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही शहरांसाठी एकत्रित मिळून 70 मीटर उंच शिडीसह आधुनिक अग्निशमन वाहन खरेदी तसेच अंबरनाथमधील 3 केंद्राचे आधुनिकीकरण हे त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे टप्पे ठरले आहेत। अग्निशमन दलासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची भरती कंत्राटी पद्धतीने करणे, जुन्या वाहनांऐवजी 7 नवीन अग्निशमन वाहने सेवेत दाखल करणे यामुळे अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेत लक्षणीयरित्या वाढ झाली आहे। चामटोलीजवळ महापुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांचे धाडसी बचाव कार्य तसेच कोविड काळात केलेली औषध फवारणी मोहीम ही त्यांच्या कार्यक्षमता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवते। या अगोदरही त्यांना दोन्ही नगरपालिकांकडून सेवा पदक देऊन गौरवण्यात आले आहे। यावर्षी 13 ऑगस्ट रोजी मुंबईतील ताज हॉटेल येथे सेफ इंडिया हिरो अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले होते। त्यानंतर लगेचच राष्ट्रपती सेवा पदक जाहीर झाल्याने अंबरनाथकरांसाठी ही अत्यंत गौरवाची बाब मानली जात आहे। राष्ट्रपती पदक जाहीर होताच भागवत सोनोने यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होताना दिसत आहे। अग्निशमन दलात 22-23 वर्ष केलेल्या नोकरीचं चीज झालं। शासनाने दिल्ली दरबारी आपल्या कार्याची दखल घेत राष्ट्रपती पदक जाहीर केल्याने खूप आनंद झाला। यापुढे आणखीन जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले, अशी प्रतिक्रिया अग्निशमन दल प्रमुख भागवत सोनवणे यांनी व्यक्त केली आहे।